आता परीक्षा देवाची. परीक्षा घेणारी चिडली आहे, परीक्षा देणारा मात्र हसतोय. देऊळ बंद 2. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा चित्रपटाबद्दल जो फक्त कथा नाही तर आपल्या श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव यांच्यामधला संघर्ष दाखवतो. होय, आपण रिव्ह्यू करणार आहोत देऊळ बंद 2. पहिल्या भागाने ज्या प्रश्नांची सुरुवात केली त्या प्रश्नांना हा भाग उत्तर देतो का, की अजून गोंधळ वाढवतो? चला सविस्तर पाहूया. या चित्रपटाची कथा पुन्हा एकदा गाव, देव आणि माणसाच्या नात्याभोवती फिरते. गावातील श्रद्धा, राजकारण, पैसा आणि लोकांची मानसिकता यांचा जबरदस्त संगम इथे पाहायला मिळतो. देव खरोखर अस्तित्वात आहे का, की तो फक्त लोकांच्या भावनांवर चालणारा एक व्यवसाय आहे? हा फक्त मूवी नाही, हा आरसा आहे आपल्या समाजाचा, आपल्या श्रद्धेचा आणि आपल्या अंधविश्वासाचा. देऊळ बंद 2 सरळपणे सांगतो, देवापेक्षा जास्त पॉवरफुल आहे माणसाची भीती, आणि त्या भीतीवर चालतो एक मोठा खेळ. कथा साधी आहे पण इम्पॅक्ट जबरदस्त आहे. गावात देव, राजकारण आणि पैसा एकत्र येतात आणि मग सुरू होतो एक असा खेळ जिथे श्रद्धा हीच बिझनेस बनते. चित्रपट तुम्हाला आन्सर देत नाही, तो फक्त तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक कलाकाराने आपलं काम प्रामाणिकपणे केलं आहे. विशेषतः मुख्य पात्राचा अभिनय खूप नॅचरल आणि रिलेटेबल वाटतो. त्याच्या चेहऱ्यावरचं कन्फ्युजन, श्रद्धा आणि प्रश्न हे सगळं खूप प्रभावीपणे दिसते. दिग्दर्शक खूप मॅच्युअर आहे. कथा स्लो पेसने पुढे जाते, पण प्रत्येक सीन काहीतरी सांगून जातो. स्क्रीन प्लेमध्ये काही ठिकाणी थोडा ड्रॅग वाटतो, पण ओव्हरऑल मेसेज खूप स्ट्रॉंग आहे. डायरेक्टरने कोणत्याही गोष्टीचा ओव्हर ड्रामा न करता रिअलिस्टिक अप्रोच ठेवली आहे. बॅकग्राऊंड आणि म्युझिकबद्दल बोलणं झालं तर बॅकग्राऊंड म्युझिक खूप सबटल आहे आणि सीन्सला परफेक्टली मॅच होतं. गाणी जास्त नाहीत, पण जे आहेत कथेला सपोर्ट करतात. चित्रपटामध्ये स्ट्रॉंग सोशल मेसेज दिला गेला आहे. रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग, थॉट प्रोवोकिंग सीन्स, पॉवरफुल डायलॉग्स आहेत. काही ठिकाणी स्लो पेसिंग आहे, काहींना बोरिंग वाटू शकतं. मास एंटरटेनमेंट नाही आहे. क्लायमॅक्स थोडा प्रेडिक्टेबल आहे. जर तुम्हाला कंटेंट बेस्ड, मिनिंगफुल आणि विचार करायला लावणारे चित्रपट आवडत असतील तर देऊळ बंद 2 तुम्हाला नक्कीच आवडेल. पण जर तुम्ही फुल एंटरटेनमेंट आणि मसाला एक्सपेक्ट करत असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. माझ्याकडून रेटिंग 4/5. तर मित्रांनो, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन रिव्ह्यूसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.